त्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत. आज कुठचाही एजेंडा नाही, कुठचाही राजकीय एजेंडा नाही, कुठचाही झेंडा नाही, फक्त महाराष्ट्र, महाराष्ट्राची भूमिपुत्र आणि मराठी भाषा, त्यासाठी एकत्र आज एकच व्यासपीठ. खरं तर तुम्ही अनेक वर्ष खरं तर मनसेना घडताना पाहिलंय, पण जरा आज मी तुम्हाला विचारलं, जरा पक्ष बाजूला ठेवा, जेव्हा ते दोघं एकत्र येतील काय भावना तुमच्या असतात? बघा, कुटुंब म्हणून अजून काय पाहिजे, आनंद खूप होतो आहे. राजकीय मतभेद होते, मला नाही वाटत की परिवार म्हणून कुठेही कोणी लांब गेलं होतं, पण आज ज्या विषयासाठी ह्या व्यासपीठावर एकत्र सगळी येत आहेत तो खूप मोठा आहे आणि त्यासाठी एकत्र आले खूप आनंद होतोय. दोघांनी सांगितलंय की आमचं कुठलीही गोष्ट महाराष्ट्रापेक्षा मोठी नाहीये, महाराष्ट्राची इच्छा वेगळी आहे ताई, ते जरा ऐकू तुमच्या पण कानावर पडली असेल, ती इच्छा पूर्ण होताना दिसेल अशी नांदी असं वाटतं का तुम्हाला? हे बघा, आज महाराष्ट्रासाठी आले एकत्र, पुढे काय होईल कोणी सांगू शकत नाही. तुम्हाला पण उत्सुकता आहे, मला पण आहे, आपल्याला कळेलच. तुम्ही बघू शकता आज उत्सुकता द्विगुणित आहे, कारण आज ह्या दोन ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्याची इच्छा प्रत्येकाला आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला आहे. जे चित्र दिसून येणार आहे, ठाकरे कुटुंबियांना पण हा आनंद झालेला दिसतोय आणि तो सगळ्यात जास्त परमोच्च आनंद आज सगळीकडे पाहायला मिळतोय. कलाकार आपल्याला भेटतायत, अनेक लोक आलेत. जर आपण आता स्टेज बघितला तर आपण इकडे बघू शकतो तर संपूर्ण आपण लोक बघतोय आणि हेच सगळं वातावरण जे आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यापर्यंत पोहोचवत होते. नेमकं काय सुरू आहे, आपले प्रतिनिधी आता सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत. सुशांत, तुम्ही आता मेळाव्याच्या ठिकाणी आहात, सभा जिथं पार पडणार आहे, जिथं भाषणं होणार आहेत त्या ठिकाणी तुम्ही आहात. काय नेमकं वातावरण आहे, किती लोक आतापर्यंत आलेले आहेत, अजून थोडा अवकाश आहे कार्यक्रम सुरू व्हायला, आतापर्यंत किती लोक पोहोचलेले आहेत, कोण मुख्य नावं काय आहेत जे पोहोचलेत त्यांची? आपण जर बघितलं असेल तर दोन ठाकरे बंधू जवळपास 20 वर्षानंतर एकत्र येत आहेत आणि तेही मराठीच्या मुद्द्यावर. ज्या मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांची स्थापना झाली, आज ते दोन बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येतात. अर्थातच गर्दी जी आहे ती व्हायला सुरुवात झालेली आहे. मी आता वरळी डोम येथे, ज्या ठिकाणी खरं तर या दोन्ही ठाकरे बंधूंची भाषणं होणार आहेत, त्या वरळी डोममध्ये आहे. आपण जर बघितलं असाल तर ही दृश्य सगळं आपलं आपण पाहिलं असाल तर वरती पूर्णपणे आता भरलेलं आहे. अजून बरेच कार्यकर्ते जे आहेत ते पदाधिकारी येत आहेत. वरळी डोमची ही दृश्य जी आहेत इथे फक्त महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना सोडण्यात येते, अर्थात बाहेर देखील स्क्रीन लावण्यात आलेले आहेत. आणि आत्ता जवळपास 10 वाजलेत, अजून 1 तास आहे. 1 तासात ही गर्दी आणखी वाढू शकते. मात्र वरळी डोमचा हा जो परिसर बघितला असाल तर 8 ते 10,000 लोक बसतील एवढी या पूर्ण वरळी डोमची कॅपॅसिटी आहे. आणि आत्ताची ही दृश्य जर बघितलं असेल तर वरचा संपूर्ण भाग जो आहे तो भरलेला आहे, बाल्कनी भरलेली आहे. त्याचसोबत आता खाली देखील गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. VVIP जे आहेत ते आता यायला सुरुवात झालेली आहे. मराठी कलाकार देखील आता इथे आलेले आहेत. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं असाल तर या संपूर्ण वरळी डोममध्ये एकच फलक दिसतोय, आवाज मराठीचा. आपण बघितलं असाल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कटवेच असलेले बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. कोणताही झेंडा नाही पक्षाचा. आधीच आवाहन केलं होतं, झेंडा नाही, फक्त मराठीच्या आवाजासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. आणि त्यामुळेच ही गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील. त्यांचे प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, व्यासपीठाची पाहणी करतायत. आणि आपण जर बघितलं असाल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ज्या मराठीच्या मुद्द्यावरून खरं तर मागील काही दिवसांपासून राजकारण तापलेलं आहे, आरोप प्रत्यारोप होत आहे. सरकारने दोन्ही GR रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर हा विजय मेळावा जो आहे तो ठाकरे बंधूंकडून घेण्यात येतो आणि त्यासाठी ही अलोट गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी जमताना पाहायला मिळते. सगळे मनसेचे पदाधिकारी, सगळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी, राज ठाकरेंचा फोटो, उद्धव ठाकरेंचा फोटो, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो हातात घेऊन एकच आवाज मराठीचा अशा याच्या घोषणा देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी जर बघितलं असेल तर तरुण असतील, वृद्ध असतील आणि आपण जर बघितलं असेल तर महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आहेत. आणि मी मराठीचा, आवाज मराठीचा अशा याच्या टोप्या देखील या ठिकाणी परिधान केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. विक्रांत. सुशांत, आता या सगळ्याच्या अनुषंगाने आणखी एक चर्चा होऊ लागली, ती जर राजकीय दृष्ट्या जर युती झाली तर त्याचे काय परिणाम होतील त्या विषयानं सुद्धा थोडंसं बोलावं लागेल.
अगदी खरं आहे विक्रांत. आपण जर बघितलं असेल तर नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात असा अंदाज आहे आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने देखील हालचाली सुरू केल्या. सगळे पक्ष कामाला लागले. अर्थात मुंबई महानगरपालिका निवडणूक सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. गेली अनेक वर्ष ज्या मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे त्या उद्धव ठाकरेंसमोर यावेळी आव्हानं आहेत. मात्र जर हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर ते आव्हान कठीण असणारं आव्हान सोपं होऊ शकतं असं मत जे आहे ते इथे असणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाचं आणि मनसैनिकाचं म्हणणं आहे. आता आजच्या मेळाव्यापुरते हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत की भविष्यात राजकीय समीकरणं होतील. भविष्यात हे दोन ठाकरे बंधू राजकारणाच्या पटलावर एकत्र येणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र मराठीची ही दृश्य आपण पाहतोय. खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे प्रमुख असलेले संतोष शिंदे या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. यशवंत किल्लेदार सुद्धा पाहायला मिळत आहेत. राजू पाटील पोहोचलेले आहेत. मनसेचे माजी आमदार राजू पाटील हे सुद्धा पोहोचलेले आहेत. वरळी डोमच्या प्रवेशाच्या ठिकाणची हे दृश्य. तर काही अभिनेते मराठी कलाकार सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. भरत जाधव आहेत, सिद्धार्थ जाधव आहेत, तेजस्विनी पंडित आहेत. आणि हा फोटो जो तिकडे डिजिटल बॅनरवर डिजिटल फलकांवर लावण्यात आलाय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रितपणे हा फोटो अतिशय बोलका आहे. आणि ही दृश्य त्या वरळी डोमच्या बाहेरची जिथं मराठीचा आनंद साजरा केला जातो.